आता म्हणजे आता खरी ट्रेकिंगला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. बाप रे, धर्मवीर संभाजी महाराज की हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग्स. मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आता वाजलेत 11 आणि आता आपण या हॉटेलमधून चेकआउट करतोय आणि आजचा व्हिडिओ अतिशय सुंदर होणार आहे आणि थोडाफार पोटात गोळा पण आलेला आहे. बिकॉज फर्स्ट टाइम आपल्या चॅनल वरती मी अशा प्रकारे व्हिडिओ बनवतोय, आपल्या गड किल्ल्याचा व्हिडिओ बनवतोय आणि आज आपण चाललो आहोत सिंहगडावरती. तर मित्रांनो, ऑब्व्हियसली छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेतलं तरी बोलतात ना. हा, तुम्ही पण एक्सायटेड असाल. पुढचा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि आता पहिले आपण थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, फायनली आपण सिंहगडच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. जसं की तुम्ही बघितलं, आपण बसमधून उतरलो आणि आम्ही तिकडे विचारपूस केली एका हॉटेलमध्ये. तर 3.5 किलोमीटर सांगितलं आपल्याला ट्रेकिंग. हा, ट्रेक आहे 3.5 किलोमीटर. तर इथून आपली सुरुवात झालेली आहे. तर सुरुवातीला मित्रांनो अशी चढण आहे. ताई, कसं वाटतंय? मस्त वाटतंय यार. Excited? म्हणजे खूप एक्साइटेड. मी असे ट्रेक तर खूप केलेत अकॅडमी मध्ये असताना, पण सिंहगड म्हणजे आपली गोष्टच वेगळी आहे. शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं तिकडे. तर सुरुवातीलाच मित्रांनो आपल्याला इथे लागतं चौंडाई देवीचं मंदिर आणि मागून बघा सिनेरी आणि तिथूनच आता आपल्याला असं वरती जायचं आहे. तुम्ही जर माझ्या मागे बघताय तर एवढंच चढून आता दम लागायला लागलाय. तर अजून तर भरपूर आपल्याला पल्ला गाठायचा आहे. पण महाराजांचं नाव घेतलं ना मित्रांनो, मग केवढं पण काही असू दे, ती शक्ती अंगामध्ये संचारतेच. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही पण एकदा तरी यालच, ते पण पावसाळी वातावरणामध्ये. मित्रांनो, आता आपण इथून आलो आणि इथून गडावर जाण्यासाठी आपल्याला 2 रस्ते फुटतात. तर एक हा आहे आणि एक हा आहे. या साईडला डाव्या बाजूला दुसरीकडे रस्ता जातो आणि राईट साईडला उजवीकडे गडावर रस्ता जातो. आणि या इथे पण आपण बघू शकतो, इथे लिहिलेलं आहे सिंहगड एपिक ट्रेल. तर आता आपण जाऊया इथून. या इथे माहिती दिलेली आहे मित्रांनो, संपूर्ण माहिती अशी दिलेली आहे. सिंहगड जर सिंहाची गुफा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे. ताईला इथे ट्रेक साठी काठी पण मिळालेली आहे. आता एक माझ्यासाठी शोध. हा, मला इकडे पडलेली भेटली, तुझ्यासाठी ना शोधते. आणि पायवाट तुम्ही बघताय मित्रांनो, सुरुवात झालेली आहे आपली गडावर चढायला. तर अजून किल्ला चढायला जास्त वेळ पण नाही झाला, एक 10 मिनिटच झालेत आणि मी बसलो इथे. ऍक्च्युली बॅग आहेत आमच्याकडे ना, त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट पडतं. तर माझी बॅग कुठेतरी ठेवायचा विचार आहे. तर बघूया आपल्याला पुढे काय कुठे. मी छत्री पण ठेवले खाली एका दुकानामध्ये. तर मग इकडे अजून 1-2 दुकानं आहेत, शॉप छोटे छोटे असे. तर त्याच्यामध्ये बघतो आम्ही ठेवायला जमलं तर. मी माझी बॅग एका दुकानामध्ये ठेवले. तर आता मी रिलॅक्स आहे गड चढण्यासाठी. बट तरी पण मित्रांनो, आपण जेवढं त्याला इझी समजतोय, सोपं समजतोय, तेवढं नाहीये. जे आता आम्ही एक्सपिरियन्स घेतोय तो तुमच्या समोर आम्ही शेअर करतोय. ही पण बॅग मी ठेवली असती, पण याच्यामध्ये काही खाण्याच्या गोष्टी आहेत आणि पिण्याचं पाणी आहे. नाही तर मी पण बॅग ठेवली असती. बट ठीक आहे, आपल्याला काहीतरी वरती घेऊन जावं लागेल, कारण वरती काहीच सोय नसणार आहे आपल्याला पिण्यासाठी किंवा काय. आणि जर असेल तरी पण तुम्हाला मी सांग. पावसाला देखील सुरुवात झालेली आहे, म्हणजे आता अजून सोपा जाणार आहे, तेवढंच कठीणही जाणार आहे. बिकॉज पाय स्लिप होऊ शकतो मित्रांनो. मित्रांनो, समोरचा तुम्ही मोठा झरा बघताय वाहताना आणि त्याचा आवाज फक्त अनुभवा.
मित्रांनो बघितलंच जरा तुम्ही आणि त्याचा आवाज वगैरे, जेवढा थकवा आम्हाला आता जाणवतोय त्याच्यापेक्षा जास्त समाधान आणि सुख इकडची झाडं, हा संपूर्ण परिसर, निसर्ग आणि जो मातीचा सुगंध आहे मित्रांनो, त्याच्यामुळे जो थकवा आहे ना तो काहीच नाही वाटत आहे याच्यासमोर. तर हा फिलिंग एकदम खूपच भारी, खूपच म्हणजे व्यक्त नाही करू शकत आहे. मित्रांनो आता आपण एवढं चालत आलोय आणि त्यानंतर आता ताई बघा पाया पडते. केशरी रंगाचा दगड आहे, इथूनच आपली किल्ल्याला सुरुवात होईल वरती चढायला. पण इकडे 2-3 बाजू दिसत आहेत, पण नक्की इकडून जायचं की इकडून जायचं ते आपल्याला कळत नाहीये. मला वाटतं इथूनच जाऊया. बघ इकडे इकडे अशा पायऱ्या आहेत ना, हाच रस्ता असावा. ओके, एकदम छोटासा झरा दिसलेला आपल्याला एकदम. तर मित्रांनो तुम्ही आता पाहताय मला की मी इथे बसलोय. तर सुरुवातीला तुम्ही पाहिलं तर निमुळता रस्ता होता जिथून आपण फटाफट चालत आलो. पण आता जिथे मी बसलोय तिथून खऱ्या अर्थाने आपला ट्रेक सुरू होतो. तो असा पद्धतीचा रस्ता आहे, म्हणजे मोठी मोठी दगड आहे, त्यातून आपल्याला वरती जायचं आहे. भरपूर आता खरी ट्रेकिंगला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. मित्रांनो अतिशय भन्नाट, म्हणजे मी काय बोलू मला काय कळत नाहीये. आता माझे म्हणजे रिअल वर्ड सगळे बाहेर पडत आहेत. म्हणजे तुम्ही हा नजारा बघून खरंच सुंदर, अप्रतिम. मित्रांनो तुम्ही इकडून पाहताय उंचावरून, आम्ही आता खूप उंचावर आहोत. किती फूट उंचावर आहोत ते तर माहिती नाही, बट इथून जो आम्ही अविस्मरणीय दृश्य बघतोय ना ते फक्त आम्हाला जेवढं होतं तेवढं आम्ही मोबाईलमध्ये कॅप्चर करतोय आणि तुम्हाला व्हिडिओज थ्रू दाखवतोय. पण आम्ही हे स्वतः अनुभवतोय, त्याच्यामुळे प्रचंड असं अंगावर मध्ये मध्ये तर काटा येतोय की त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सगळ्या मावळ्यांनी कसा हा संघर्ष केला आणि कसे सगळे गड किल्ले त्यांनी सर केले आणि कसे त्यांनी मिळवले. त्यांच्यासाठी मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. मित्रांनो आता आपण इथे येऊन थोडंसं फसल्यासारखं झालं. नक्की कुठल्या साईडला जायचं आहे, या साईडला जायचं आहे की वरती जायचं आहे की इथून जायचं आहे आणि कुठून जायचं आहे? मला हे वाटतं इथून असं, म्हणजे हा रस्ता आणि हा रस्ता इकडेच जातो, तो मला हाच वाटते. कारण इकडे छोटासा असं झोपड्या टाईप आहे, तिकडे तर नाहीच आहे, इकडेच जायचं आपल्याला. आणि तुम्ही बघताय मित्रांनो आता आम्ही कुठे आहोत. हो हो, जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. तर एवढ्या उंचावर आहोत आणि मागे जे तुम्ही वातावरण बघताय ना मित्रांनो, भाऊ उतरताना आपल्याला खूप आहे ना कठीण जाणार आहे. कारण बघ ना एवढं असं घनदाट जंगल आणि खोल दऱ्यात खाली, आणि उतरताना नक्की कोणत्या पॅचने जायचं ते काहीच कळत नाहीये. चढताना आपल्याला कसं रस्ता कळतो ना सरळ, पण उतरताना खूप स्लिपरी पण आहे आणि खूप टेन्शन आलं मला की उतरताना कसं उतरायचं. आणि मी खाण्यासाठी काहीच नाही आणले, फक्त मुरमुरे बस बिस्किट एवढंच आणले, बाकी काय नाही आणले. आणि मेन म्हणजे ताईची जी बॅग आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी 3-4 किलोची ती बॅग आहे. सो मित्रांनो आमची एक चूक झाली की माझी जशी बॅग ठेवली तशी ताईची पण बॅग ठेवायला पाहिजे होती. इव्हन जे आमचे कपडे आहेत ते बॅगेमध्ये ट्रान्सफर करून ठेवायला पाहिजे होते. ती एक चूक झाली. खाण्याच्या वस्तू फक्त आणायला हव्या होत्या. जेणेकरून आपल्याला चढायला इझी झालं असतं. जसं आता मला होतंय, मी फ्री आहे, बट ताई जमतंय ना तुला. आणि हा जो मित्रांनो मधला रिकामा पॅच बघताय ना तिकडे मगाशी होतो आपण, म्हणजे जवळजवळ 1 तास झाला आपण चढून आलोय तिकडून. खाली बोलली की मी ट्रेकिंग केल्यात, पण एवढ्या ट्रेकिंग कठीण नाही केल्यात. हे खूप उंच आहे. किती आपण फूट बघितलेलं, 4400 फूट उंच आहे हा सिंहगड. माझा अनुभव बेस्ट होता, म्हणजे कसं पहिल्यांदाच मी सगळं अनुभवते. पण ट्रेकिंग करताना खूप म्हणजे भीती वाटते ऍक्च्युली. पण आता पाऊस नाही तर आपल्याला पटापट अजून वरती जायला पाहिजे. समोर बघताय तुम्ही आजोबा आहेत, किल्ला चढून आलेत असं वाटतंय. आपण त्यांच्याशी पण बोलूया. आजोबा किल्ला चढून आलात? नाही, आपलं दुकान आहे. दुकान आहे वरती, मग आता तुम्ही एवढ्या खाली जाणार? मग तुम्ही असं दररोज येता? रोज मग तुम्हाला थोडंसं भीती वगैरे काही वाटत नाही? नाही. मित्रांनो तुम्ही बघताय या वयात पण त्यांचं म्हणजे शॉप आहे वरती ते म्हटले. आणि एवढं ते आणि आपण नेहमी up तुम्ही down बघताय करतात खाली, म्हणजे हा रस्ता नाही, आपण डोंगर चढतोय. सो या वयात पण ते चढतायत. सो याच्या पुढे आपण Hats काहीच off आहे नाहीये. त्यांना तर, खरं तर. हॅट्स ऑफ आहे. शिकण्यासारखं आहे भरपूर. आणि पाऊस पण आलेला आहे, तर चला अजून भरपूर चढायचं आहे. गर्जना होतात खाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव, जय भवानी. जय शिवाजी. मित्रांनो
मगाशी तुम्ही बघितलं ते आजोबा परत वरती आले आणि हे त्यांचं शॉप आहे इथे. इथे काय काय मिळतं आजोबा? काकडी मिळते, लिंबू सरबत मिळतं, कोकम सरबत, पाणी बॉटल. तर एवढ्या पदार्थाचे सगळ्या वस्तू मिळतात. तर तुम्ही येताना इथे येऊ शकता. मित्रांनो आता वाजलेत 2:30 आणि आता जेवढं होईल तेवढं आता आपण नॉनस्टॉप जातोय मी आणि ताई आणि तुम्ही सुद्धा. मित्रांनो तुम्ही बघताय तर एवढ्या वरती आलोय आता आपण आणि समोरच्या डोंगरांवरती तुम्ही जर बघताय तर संपूर्ण धुकं आहे आणि अजून आपल्याला हा पॅच पूर्ण करायचा आहे वरती. आणि अवस्था बघताय आमच्या दोघांची पूर्ण भिजलोय आणि काठीच्या सपोर्टने अजूनपर्यंत मी आहे इकडे. आता नाही बघ, हा पूर्ण पॅच खूप कठीण आणि उंच आहे. तर आता आपण पहिले इथे पाय टाकूया, इथे पाय ठेवूया, देन लेफ्ट राईट करत आपल्याला पुढे वरती जायचं. ठीक आहे. ओके. मित्रांनो आम्ही एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतलाय. पाणी वगैरे थोडंसं काही नाश्ता वगैरे करू हलका फुलका. ज्या वेळेला तुम्ही याल ना तर एक पाऊल मजबूतरित्याने टाका, बिकॉज पाय मुरगळण्याची किंवा चमक वगैरे भरण्याची दाट शक्यता आहे. मेन म्हणजे शूज घालूनच या मित्रांनो, शूज वेअर करूनच या. कारण मी चप्पल घातली आणि भाऊनी सँडल घेतले, त्याच्यामुळे तरी पण तुम्हाला सांगते मी की तुम्ही शूजच वेअर करूया. आणि आता पाऊस गेलेला आहे आणि वातावरण जे मी आता तुम्हाला दाखवेन ना ते फक्त तुम्ही एन्जॉय करा. मित्रांनो आपण आता इथे मध्यावर येऊन पोहोचलोय आणि इथून आपण जर हा सगळा परिसर पाहायला गेलो तर खूपच मस्तच आहे. म्हणजे कुठूनही बघा सगळाच परिसर मस्त वाटतंय. पण इथे एवढ्या उंचावर आल्यानंतर हे सगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं ते अप्रतिम. तर आता मित्रांनो 3:45 झाले आणि अजून अर्धा रस्ता आपला पार करून झालेला आहे. अजून अर्धा बाकी आहे. म्हणजे मेन जे आपल्याला बघायचं आहे, एक्सप्लोर करायचं आहे ते तर सगळं वरतीच आहे. सो 3:45 झाले. सॉरी 1 वाजता आपण सुरू केलं होतं गड सर करायला. आता 3:45 झालेत. आता बघूया अजून किती वेळ लागतोय आणि तुम्हाला टाइम सांगूच आम्ही पुढे की किती वाजता आपण पोहोचलो गडावर. तर मित्रांनो आता 4:30 झालेत आणि आता परत पाऊस पडायला लागला. भरपूर पाऊस आहे इथे आणि अशा पावसामध्ये आम्ही ट्रेकिंग करतोय. मित्रांनो आता आम्ही 15-20 मिनिटं लागणार आहेत आपल्याला वरती गडावर जायला अजून. आणि भाऊ इकडे थकलाय खूप. मित्रांनो आपण इकडे मका घेतलेला आहे मस्त भाजलेला, गरम गरम वाफा येत आहे त्याच्यातून आणि 1 लिंबू सर्व भाऊनी प्यायलेला आहे. मित्रांनो हा आहे पुणे दरवाजा. आता आपण हा पुणे दरवाजा आपण पार केलेला आहे. दरवाजाची परिस्थिती आहे ती एकदम उत्तम आहे. म्हणजे नवीन दरवाजे लावलेले आहेत. धर्मवीर संभाजी महाराज की हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो जसं की आपण पाहताय किल्ले सिंहगड तोफखाना. तर या इथून असं आतमध्ये गेल्यावर आपल्याला इकडे मिळतो तोफखाना. चल खेकडा होता आतमध्ये. मित्रांनो आपण आता इथे किल्ले सिंहगडच्या तोफखान्यामध्ये उभे आहोत. तुम्ही पूर्ण तोफखाना पाहू शकता. तर मित्रांनो आता बरोबर 6 वाजलेत. आता आपण जस्ट पोहोचलोच आहोत. तोंडातून लिटरली वाफा निघतात आणि बोलायची ताकद नाही अजिबात. हातपाय थरथर कापतात. माझं तर ठीक आहे पण भाऊला खूप त्रास होतोय. तो थरथरतोय लिटरली. फोन पण हातात धरता येत नाहीये. हे पूर्ण फॉग आहे, शूट करायला पण काही मिळत नाहीये. सो बघूया आपल्याला केवढ्या गोष्टी कॅचअप करता येत आहेत. आणि आता आम्ही तर चहासाठी एक ब्रेक घेतलाय छोटासा. तिथून आपण पुढे कंटिन्यू करू. सो येस पहिला अनुभव होता. आपण आता पुढे जाऊया. चहाचा ब्रेक घेतलाय. चलो मित्रांनो आता आपण जात आहोत समाधीजवळ आणि मी एकटी दिसते तुम्हाला कारण भाऊ मंदार मागे बसलाय. चहा वगैरे घेऊन झाला आपला आणि तिथेच मंदार बसलाय कारण मंदारमध्ये हिंमत नाही आहे यायची. सो आपण आता चाललोय समाधीकडे. बघूया. आणि पूर्ण फॉग आहे. मी पण लिटरली कापते. मला बोलायला पण जमत नाही आहे. आणि तुम्हाला सांगते की आपल्या ट्रेकिंगचे तास किती झाले. आपण 1:15 वाजल्यापासून ट्रेक करतोय
ते 6 वाजेपर्यंत, म्हणजे टोटल 5 तास. तर 5 तासाचं असं आपलं ट्रेकिंग झालेलं आहे. तर चला आपण आता समाधीपाशी जाऊया. मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो आहोत तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ. पण मी स्वतःला खूप लकी मानते की मला इथे येण्याची संधी मिळाली आणि तुम्हाला पण पाहता आलं या व्हिडिओमार्फत. तर मी अजून काही गोष्टी दाखवते तुम्हाला पुढच्या. मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे. आपण सिंहगड आज एक्सप्लोर केला, तर खूप आनंद, खूप समाधान आणि खूप अशा गोष्टी आपण दुपारी 1:15 वाजल्यापासून या कॅचअप केलेल्या आहेत. खूप भरपूर एक्सपिरियन्स घेतलेला आहे ट्रेकिंगचा. तर इथपर्यंत येणं सोपी गोष्ट अजिबात नाही आहे, कारण अर्थातच शिवाजी महाराजांचा गड आहे, तो आपल्याला सर करायचा आहे. सोपी गोष्ट नाही आहे. मित्रांनो, या प्रकारे अशा इथे जीपच्या सगळी सुविधा केलेली आहे. भरपूर जीप आहे, त्या आपल्याला 70 पर्सन आपल्याला खाली घेऊन जाणार आहेत पायथ्याजवळ. सो आता मला रिलॅक्समेंट वाटते, कारण वरती येताना माहिती नव्हतं की आपल्याला इथपर्यंत सोडतात जीप. त्याच्यामुळे आम्ही ट्रेक करत करत इथपर्यंत आलो. पण जाताना हा दिलासा मिळतोय की येस बाबा, जीप आहेत ते आपल्याला खाली सोडणार आहेत. बिकॉज ऑफ आता 6:30 पावणे 7 होत आले, आपण खाली नाही जाऊ शकत असं ट्रेक करत. सो येस, जीपमुळे आपण सुखरूप आपण पायथ्याशी जाऊ शकतो. दादा, तुझं नाव? निकिता. तर मित्रांनो, या लोकांनी आपल्याला भरपूर सपोर्ट केला. मित्रांनो, खूप सारी मदत केली, नाही तर आपण आज इथे नव्हतो. आपण आज तिकडेच आपल्याला म्हणजे आपण राहिलो असतो. सो ते स्वतःहून म्हटले की या, आम्ही सोडतो म्हणून. आणि असा एक प्रसंग झाला तिथे की म्हणजे लिटरली आम्हाला तिथून कोणी घेऊन आलंच नसतं. सो परत एकदा खूप खूप थँक्यू.